नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज अर्थातच मेलबर्न टेस्ट मॅचचा प्रीव्ह्यू हा विषय आहे. आपल्या बरोबर आहेत थेट मेलबर्नहून गौरव जोशी. गौरव, स्वागत आहे. अ, नमस्कार. आणि आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, तुझंही स्वागत आहे. पहिली टेस्ट पर्थला झाली, दुसरी टेस्ट होती ऍडलेडला डे नाईट आणि तिसरी ब्रिस्बेन. ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी लागले होते आधीच्या दोन सिरीजचे ऑस्ट्रेलियातले पराभव, त्याच्यामुळे अशीच मालिकेची रूपरेषा आखली होती असं आपल्याला गौरवनी प्रीव्ह्यूच्या आधीच सांगितलं होतं पहिल्या टेस्टच्या, की तिन्ही पहिले अवघड पेपर ठेवलेले आहेत आणि मग तुलनेने सोपे मेलबर्न आणि सिडनी. तर आता मेलबर्न जवळ आलेला आहे. तर आपण त्या प्रिव्ह्यू वरती येऊच, पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, गेल्या 2 महिन्यात आम्हाला तुफान रिस्पॉन्स मिळतोय सगळ्या एपिसोड्सना. कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे, तुम्ही आमच्यावरती भरभरून प्रेम करताय, प्रतिसाद देताय. ते तसंच चालू ठेवा. चॅनलच्या लिंक जास्तीत जास्त फिरवा. आपल्याकडे मेंबरशिपचा ऑप्शन आहे, तोही एक्सप्लोर करा आणि लिंक अधिकाधिक फिरवा. तर गौरव, मेलबर्नला सोपा पेपर, सिडनीला सोपा पेपर अशी अपेक्षा होती, पण मेलबर्नला आम्हाला काय सगळं गवत गवतच दिसतंय. गवत गवत ठेवावं लागतंय आणि विकेटवर पाणी पण मारावं लागतंय, कारण पहिल्या दिवशी इथे 40 किंवा 41 डिग्री टेम्परेचर जाणार आहे. आणि हो, भारतीय लोकांना म्हणतील आमच्याकडे नागपूरला रोजच तेवढं असतं, पण असं मेलबर्नला बहुतेक वर्षभरात 2 किंवा 3 वेळात असे दिवस असतात आणि तो पहिला दिवस. त्यामुळे ते आहे, त्यामुळे गवत ठेवलेलं आहे. आणि हे मेलबर्नचं पिच 2017 ची ॲशेस टेस्ट मॅच नंतर खूप बदललं आहे. कारण तेव्हा जो पर्थचा क्युरेटर होता वॅकाचा, तो त्यांनी पर्थमध्ये मेलबर्नमध्ये आणला, कारण मेलबर्नचं पिच एवढं फ्लॅट होतं की काहीच होत नव्हतं. बॅटिंगला चान्स नाही, बॉलर्सना चान्स नाही. त्यामुळे आता तो म्हणाला 3-4 वर्षांनंतर आता खरं ते त्याच्यात पेस बाउन्स यायला लागलाय. स्कॉट बोलंड सारखा माणूस तिथे जेव्हा व्हिक्टोरियामध्ये बॉलिंग टाकतो व्हिक्टोरियासाठी, तेव्हा तो म्हणतो की हे मला प्रचंड आवडतं पिच आहे, बाउन्स आहे. इंडिया ए ची आपण तिथे मॅच बघितलीच होती. हो, मी कॉमेंट त्याच्यावरतीच. येस. हो, हो. कॉमेंट्री करताना पण पहिले 4, म्हणजे मला वाटतं पहिले 12 बॉलमध्येच आउट काढलेले निसर आणि बोलंडनी. त्यामुळे हे पिच पूर्वीच, म्हणजे तू म्हणतोयस तसं सोपा पेपर, पण पूर्वीच्या वेळी जसं एवढं सोपं होतं तसं नाहीये. आणि खरंच हा 40 डिग्रीचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे बहुतेक मला वाटतं दोन्ही कॅप्टनना कळणार नाही एवढं गवत आहे, पाणी आहे, मॉइश्चर आहे. बॅटिंग घ्यायची का बॉलिंग, म्हणजे बोथ कॅप्टन्स मला वाटतं जो टॉस हारेल तो जास्त खुश होईल. नाही, पण मला तेच, म्हणजे मी त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये विचारतो गौरव, मग अमोलकडे जाऊ, की जर का 40-41 टेम्परेचर आहे, तर गवताचा आणि पाण्याचा, म्हणजे पाण्याचा किती परिणाम होईल, म्हणजे किती वेळ टिकेल इम्पॅक्ट, का का त्याचा आत्ता अंदाज करणं अवघड आहे. आणि खरं मागे 3 वर्षापूर्वी पण असंच होतं, मॉइश्चर होतं आणि चांगलाच असा 40 नव्हतं पण 30-32 डिग्री. आणि अजिंक्य रहाणे थोडासा डिसअपॉइंटेड होता की अरे खरं बॅटिंग पिच वाटतंय, पण तेव्हा थोडंसं मॉइश्चर होतं आणि रवी अश्विनने ती म्हणजे त्या मॉइश्चर असल्यामुळे बॉल वळला आणि ते 3 हो, विकेट काढले आणि हो, सिरीज हो, फिरली. हो. त्यामुळे एक मला सांगायचंय, मेलबर्नचं असं वेदर आहे की पहिल्या दिवशी 40 म्हणजे बाकीचे 4 दिवस 40 नाही. दुसऱ्या दिवशी परत टेम्परेचर 22-23 होणार आहे, तर तिसऱ्या दिवशी पाऊस आणि 17-18 सांगतायत. त्यामुळे असं नाहीये. पण पहिल्या दिवशी तो बरोबर प्रश्न विचार, मे बी फर्स्ट सेशन थोडं ट्रिकी राहील. पण 40 डिग्री असताना मला नाही वाटत जो कॅप्टन टॉस जिंकेल तो बॉलिंग घेईल. कारण पहिल्या 2 तासात तुम्हाला विकेट नाही गेल्या, तर परत गरमागरमी म्हणजे आणि चौथी टेस्ट मॅच आहे, भरपूर वर्कलोड वाढलेले आहेत. त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे हा पहिला दिवस. आणि आपण बघतोच आहे, पहिल्या दिवशी जी टीम पुढे असते ती टेस्ट मॅच मध्ये डॉमिनेट करते. अमोल. मला गंमत अशी वाटते की पहिल्या दिवशी एवढी जर पारा वर चढणार आहे तर क्रॅक्स कधी ओपन अप होणार आहेत का? कारण तो पुढचा मुद्दा आहे.
क्रॅक्स अरे हे पिच वेगळं आहे, तर इथे क्रॅकिंग जास्त होत नाही. ऍक्च्युली इट गेट्स बेटर अँड बेटर फॉर बॅटिंग असं तो म्हणाला. आणि आपण ते थोडस त्या इंडिया ए मॅच मध्ये पण बघितलं. आणि दुसरी गोष्ट एक तो महत्वाचा स्टेटमेंट म्हणाला की युजली स्पिनर्सना एवढा फायदा या पिचवर होत नाही. आणि लास्ट इयर पण जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची मॅच तिथे झालेली तेव्हा मला वाटतं पाकिस्तान 270 वगैरे च्या आसपास चेस करत होते फोर्थ इनिंग्सला, आणि रिझवानने चांगली बॅटिंग केली आणि एक असं वाटत होतं की पाकिस्तान जिंकेल पण. त्यामुळे शेवटी बॅटिंग म्हणजे बॅटिंग सेकंड आणि थर्ड इनिंग्सला सोपी होईल. विशेष क्रॅकिंग नाही होणार, पण जर मॉइश्चर असेल ना तर थोडासा अनइव्हन बाउन्स होऊ शकतो, कारण थोडेसे इंडेंटेशन मात्र होतील. राईट. मी प्रायमरली त्या अनइव्हन बाउन्सच्या दृष्टीनेच विचारत होतो तुला. पण त्या दृष्टीने मला असं वाटतंय की पॅट कमिन्स बिट्टी धरून बसला असेल की रोहित शर्मा टॉस जिंकेल. कारण काय आपण बघितलंय भारतातल्या मालिकेत जेव्हा दोन्ही कॅप्टन कन्फ्युज असतात तेव्हा रोहित शर्माचे निर्णय कसे ऑपोजिशनच्या बाजूने लागले न्यूझीलंड मालिकेत ते आपण बघितलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियन टीम बिट्टी धरून बसलेली असेल की ते टॉस हारतील. आणि म्हणजे तिकडे आपण फॉलो ऑन वाचवलं आणि ती टेस्ट मॅच वाचली ब्रिस्बेनला. कदाचित फॉलो ऑन मिळाला असता आणि आपल्याला परत 30-40 ओव्हर बॅटिंग करायला लागली असती इंडियाला तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण आता त्याच्यानंतर पण एवढी गॅप झाल्यानंतर मला तरी आता वाटतंय की म्हणजे आता बरोबरीची मालिका आता जेन्युअनली पुढच्या 2 टेस्ट एकदम स्पाइस अप होणार आहेत. तर गौरव आधी आम्हाला सांग की बाबा ज्यांनी आपलं डोकं फिरवलेलं आहे एवढी मॅचेस, त्या ट्रेव्हिस हेडच्या दुखापतीचा काही प्रॉब्लेम आहे का? आणि ऑस्ट्रेलियाने जो नवीन प्लेयर ओपनर दिलेला आहे कॉन्स्टास, त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडं सांग. आणि का म्हणजे एवढ्या लहान मुलाला, म्हणजे आपण हे आधी पण बोललो होतो मॅक्सवेनीला का काढलं, मग आधी मॅक्सवेनीला घेतलं का? म्हणजे तुला मी म्हणजे एक वेगळं सांगतो, म्हणजे मिलिंद रेगेंचा जो अमोल कराडकरांनी जो एपिसोड केला होता ते म्हणाले की एखाद्या तुम्ही नवीन प्लेअरला चान्स देता तेव्हा त्याला पूर्ण रन द्यायचा, नाहीतर त्या 2 चुका होतात. कारण एक त्याला आधी घ्यायची चूक होते आणि मग लगेच काढायची पण चूक होते. तर यू एंड अप मेकिंग 2 मिस्टेक्स. आणि त्या 2 चुका ऑस्ट्रेलियाची टीम या दोन्ही ओपनरच्या बाबतीत करताय का? पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे चेंजेस जे झालेले आहेत ना हे ट्रॅव्हल्स हेडच्या इंजुरीमुळे झालेले. जर ट्रॅव्हल्स हेड गॅरंटीड खेळला असता, त्याला इंजुरी झालीच नसती तर ऑस्ट्रेलियाने टीम बदलली नसती असं मला नक्की वाटतं. ट्रॅव्हल्स हेड ऑस्ट्रेलिया आपण म्हणत आलोय की पहिले 4 बॅटर्सचा रोल आहे, 30 ओव्हर काढा आणि मग ट्रॅव्हल्स हेड बॅटिंगला आला की तो कसा बॅटिंग करतो नुसते बघत राहा. आणि त्यांनी हे ऍक्च्युली सगळ्या तिन्ही मॅचेसमध्ये दाखवलं आहे. पण ट्रॅव्हिस हेड नसेल की तर मग कसं करायचं? सिलेक्टर जॉर्ज बेली म्हणाला होता की आम्हाला इंडियाकडे काहीतरी वेगळ्या डिरेक्शननी बघायचंय की त्यामुळे ह्याचा अर्थ आहे की थोडंसं बाकीचं अटॅकिंग इंटेंट कोण दाखवणार आहे तुम्ही, आणि त्या अटॅकिंग इंटेंट तुम्ही थोडंसं इनोव्हेशन दाखवा सेकंड इनिंग्स मध्ये, असं त्यांनी ड्रेसिंग रूम मध्ये ते बोलले होते ब्रिस्बेनला. आणि आपल्याला बघितलं मार्नस लाबुशेनला ते जमलं नाही, नंतर मॅक्सवेनीला ते जमलं नाही, कवाजाला जमलं नाही, मग करणार कोण? आणि थोडंसं ते चेंज करायला, म्हणजे कदाचित इंग्लस खेळेल जर ट्रॅव्हिस हेड फिट नसेल तर, मग कुठेतरी वरती प्रेशर आणा. आणि सॅम कॉन्स्टस अटॅकिंग प्लेअर आहे, त्यांनी आपण बघितलंय तो, म्हणजे ह्यावेळी स्टेट लेवलला पण त्यांनी बॅक टू बॅक एका मॅच मध्ये सेंचुरी केल्या. तर रिलेटिव्हली फास्ट खेळतो, सगळे शॉट आहेत आणि नथिंग टू लूज. मॅक्सवेनीचा तसा गेम नाहीये. त्यामुळे हे सगळे ट्रॅव्हिस हेडच्या इंजुरी डाऊटमुळे हे सगळं शफलिंग झालंय. प्लॅनिंग टोटली ऑस्ट्रेलियाचं बदलून गेलेलं आहे. तो खेळणार का नाही मला नाही वाटत. मॅचच्या त्या दिवशी सकाळी तो डिसिजन होईल. तो प्रॅक्टिस म्हणजे आजच्या दिवशी पण त्यांनी कमी केली. तो राऊंड अँड्रू मॅकडॉनल्डला बोलला. अँड्रू मॅकडॉनल्ड ऑस्ट्रेलियाचा कोच म्हणाला तो बहुतेक फिट आहे, प्रिटी कॉन्फिडंट. पण म्हणजे ह्याचा अर्थ कम्प्लिटली त्यांनी टिक मार्क केला नाहीये.
तो नसेल तर इंडियाला ऍडव्हान्टेज आहे, पण ह्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड एक ती म्हणजे स्टाईल प्रमाणे खेळायची ती थोडी आता बदलून नक्की केली आहे, आणि त्या नवीन स्टाईल खेळण्यासाठी सॅम कॉन्स्टन्सला टीम मध्ये घेतलाय. आणि म्हणजे मी म्हणजे मला माहिती असं नाही होणार, पण असं नाही ना होऊ शकत की ते म्हणजे ट्रेव्हिस हेड खेळला तरी सुद्धा ते जॉश इंग्लिश कडनं ओपनिंग करवतील? नाही, मला नाही वाटत असं काही ड्रास्टिक करतील. मला वाटतं कॉन्स्टन्स आहे टीम मध्ये, त्यामुळे खेळेल. पण अजूनही ऑस्ट्रेलियातनं असं कुठनंही सांगितलं नाही की कॉन्स्टन्सच खेळणार, त्यामुळे अजून ते वे अप करतायत. बोला मग. झालं ऑफिशियल. ऑफिशियल आपण झालंय. आता बोलायला सुरुवात करण्याच्या काही मिनिटाआधी कॉन्स्टन्स डेब्यू ऑफिशियल झालंय. हेड अजून नक्की नाहीये, त्याच्यामुळे इंग्लिश का वेबस्टर हे अजून थोडस म्हणजे कॉन्स्टन्स खेळणार म्हणजे हेड नसेल तर कोण खेळणार, तर बहुतेक इंग्लिशच खेळेल असं मला वाटतं. त्याची बॅटिंग जरा जास्त चांगली आहे, परत तो इनोव्हेटिव्ह प्लेअर आहे. वेबस्टरची बॅटिंग ठीक आहे, पण त्याला मिचेल मार्श, अँड्रू मॅकडोनाल्ड म्हणाल नक्की खेळणार आहे त्याचा, आणि बॉलिंग पण टाकणार आहे. ह्याचा अर्थ आणि परत स्कॉट बोलंट थोडा फ्रेश आहे, त्याला पण थोडी इंजुरी निगल होती, पण नक्की तो खेळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमकडे जास्त चेंजेस नक्की असणार आहेत. पण कसे खेळतील हे मात्र थोडंसं वेगळं बघायला लागेल. थोडंसं मला वाटतं वर्सेस बुमरा वर्सेस न्यू बॉल थोडंसं अटॅकिंग अप्रोच येईल, आणि हेड नाही खेळला तर मोठा डिसएडव्हान्टेज ऑस्ट्रेलियाला होणार आहे की तो मध्ये लेफ्ट हँडर नसेल, त्यामुळे इंडियाला खूप प्रॉब्लेम झाले. अमोल, तुला ऑस्ट्रेलियावरती काय ऍड करायचं असेल तर, किंवा मग मी इंडियाच्या बाबतीत विचारतो की पहिल्या टेस्टला झालाय वॉशिंग्टन सुंदर, दुसऱ्या टेस्टला झालाय अश्विन, तिसऱ्या टेस्टला झालाय जडेजा, आणि आता चौथ्या टेस्टला तू ज्याचा नुकताच इंटरव्ह्यू केला होतास तो तनुष कोटियन ऑस्ट्रेलियात डायरेक्ट जाऊन 11 मध्ये खेळणार आहे का? म्हणजे 4 टेस्ट मध्ये 4 वेगवेगळे, म्हणजे विविधता पाहिजे ना आपल्याकडे. येस, तनुष कोटियन हा क्रिसमसच्या दिवशी ऑस्ट्रेलियात पोहोचेल, आणि वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह आहे म्हणून तनुष कोटियनला लगबगीने बोलवून घेतलेला आहे. ओके, सो तुझ्या लॉजिकनुसार हो. दुसरा मुद्दा, आज अश्विन नंतर कोण, तर वॉशिंग्टन, आणि वॉशिंग्टन नंतर तनुष कोटियन, सारांश जैन. आता तरी हेच ऑप्शन आहेत. तो पुलकित नारंग जो रेल्वेचा ऑफ स्पिनर होता तो आता त्या स्पर्धेत मागे पडलाय गेल्या वर्षभरात. त्याच्यामुळे तनुष कोटियन ती आपण बघतो बऱ्याच वेळा, म्हणजे विशेषतः तनुष कोटियन मुंबईचा असल्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे ते मुंबई लॉबीचा उद्धार करायला परत सुरुवात झालेली आहे. कारण कर्णधार आहे, चीफ सिलेक्टर आहे, आणि प्लस मुंबई आहे. त्याच्यामुळे पण आता दुसरे ऑप्शन्स नाहीयेत तुमच्याकडे, हेच ऑप्शन्स आहेत. तनुष कोटियन अजूनही तो जेन्युइन लीड स्पिनर म्हणून खेळू शकतो का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे कुठल्याही लेवलला. ओके, पण जर तुम्हाला ऑफ स्पिनर हवा, आणि जो तनुष कोटियनच्या बॅटिंग बद्दल काहीच प्रश्न नाही, त्याच्यामुळे तनुष कोटियन शिवाय तुम्हाला पर्याय नाही. जर ऑफ स्पिनर लागला तर मला आता वाटत नाही मेलबर्न मध्ये तनुष कोटियनची आवश्यकता भासेल, अनलेस तुम्ही हे डिसाईड केलंय की त्या नितीश रेड्डी नंबर 8 मुळे टीमच्या बॅलन्सची खरं तर गडबड होतीये. जर नितीश रेड्डीला वर खेळवायचं म्हणलं, पण मग नितीश रेड्डी त्या फ्रीडमनी खेळू शकेल का? ओके, जर नितीश रेड्डी 7 वर आला, जाडेजा 6 वर आला, ओके, तर तो 8 नंबरचा स्लॉट तुमच्यासाठी मोकळा होतो. मग तिथे तुम्ही एक पेसर ऍड करायचा का एक ऑलराऊंडर ऍड करायचा हे तुम्हाला ठरवता येईल. आणि किंवा स्पेशलिस्ट बॅटर, म्हणजे कारण काय भारताची टॉप 5 फार कन्सिस्टंट आहेत. त्याच्यामुळे माहित नाही, म्हणजे कोटियन मला वाटत नाही मेलबर्न मध्ये चान्स घेतील. पण कोटियन मेलबर्न मध्ये अवघडच वाटतंय. पण गौरव, तुला गंमत सांगतो, एक 6 महिन्यापूर्वी ना आम्ही अश्विन वन ऑफ द ग्रेटेस्ट का म्हणून एक एपिसोड केला होता. तो आम्ही प्लग पण केला होता अश्विन रिटायर झाल्यावर तुमच्या एपिसोड बरोबरती. तर आम्ही म्हटलं होतं 6-7 महिन्यापूर्वी की म्हणजे मला तरी कोटियनच दिसतंय. तर आम्हाला कोटियन काय, तुम्ही मुंबईचे हे करता ते करता, मुंबई लॉबीचं प्रेम तसंच आहे ना मुंबईसाठी. एवढं म्हणजे
काय तुम्ही लोक काय करता, काय कोटियन. आणि तेव्हा तो ऑलरेडी रणजी ट्रॉफीचा बेस्ट प्लेअर ऑफ द सीझन होता. म्हणजे असं नाही की हे, म्हणजे काय अरे तुम्ही आणि आता ते पण आदित्य, हे सगळीकडे चालतं. इथे अजून अं, कॉन्स्टन्सला घेतल्यानंतर सगळे तेच म्हणतायत की न्यू अं, साऊथ वेल्सचा प्लेअर आहे, बॅगी ब्लू तुमच्या डोक्यावर बसली म्हणजे बॅगी ग्रीन आलीच. तसंच आहे इथे पण न्यू साऊथ वेल्सची लॉबी, लोक भडकलेत की कॉन्स्टन्स काय 19 वर्ष, बाकीचे आहेत. आता बाकीचं मला कोण दिसत नाहीये, पण हे लॉबी पण आहे, इथे पण आहे. फक्त त्याच्यामुळे हा परत एक रियालिटी चेक आहे भारतीय क्रिकेटसाठी, की जी आमची बेंच स्ट्रेंथ इतकी स्ट्रॉंग आहे आणि डेप्थ इतकी भारी आहे ना, तर आता कपाट उघडं पडायला सुरुवात झालेली आहे. अरे बेनस्टन खेळले कुठे अजून? आणि ओके. उलट बेनस्टेन खेळलीच कीच ऑस्ट्रेलियाला इंडिया हरवते, लक्षात ठेवा हा, मग. मग बेनस्टन खेळलीच नाही अजून. मागची सिरीज, त्याच्यामुळे पर्चच्या सिरीजची कोण, देवदूत पडिक्कल, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित यशस्वी राणा, जयस्वाल, यशस्वी. तरी यशस्वी एस्टॅब्लिश तरी होता. जेव्हा कोण यशस्वी असेल, जगातला चांगला ओपनर आहे सर्वात. हा असं. अरे यंग प्लेयर्सच्या बाबतीत बोलणं चाललंय. आणि So तोही कुठला आहे? तोही कुठला आहे? पण यशस्वी जयस्वालच्या जागेबद्दल जर कोणी प्रश्न उद्भवत जागेबद्दल कोणी असेल, नाही. तो कुठला आहे? तो कुठल्या रणजी प्लेअर आहे? त्याच्यावर भांडत राहा. राजस्थान रॉयल्सचा आहे का मुंबईचा आहे, हे तू आणि राजस्थान रॉयल्सचे फॅन्स भांडत राहा. पण आता तू सांग की काय, तू आता जे 7-8 जे काही कोट्यांची संगीत खुर्ची, स्पिनरची संगीत खुर्ची, इंडियाचं काय कॉम्बिनेशन असणार आहे? म्हणजे काय दिसतंय? सी, कॉम्बिनेशन काय दिसतंय, गॅब तिथे असल्यामुळे गॅब थोडी जास्त माहिती देईल आपल्याला. पण मला जेन्युइनली असं वाटतंय की नितीश रेड्डी नंबर 8 ला जो फायदा झालाय बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यामुळे संघ थोडासा गडबडतोय. ओके. पण जर वॉशिंग्टन सुंदर फिट असेल तर मी वॉशिंग्टन सुंदरला नंबर 8 वर खेळवेन या संघात. ओके. आणि जसं मी आधी म्हणलं तसं जाडेजा 6, नितीश रेड्डी 7. ओके. आणि जर नितीश रेड्डीची बॅटिंग पोझिशन बदलायची नसेल तर वॉशिंग्टन सुंदर 7 ला खेळला तरी चालेल. पण ते आजच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये 2 लेफ्टी कसे काय बुवा एकमेकांच्या मागे येणार, तर 3 लेफ्टी येणार ना, 5-6-7. त्याच्यामुळे मला असं वाटतंय जर वॉशिंग्टन सुंदर फिट असेल तर त्याला खेळवलेलं जास्त प्रस्तुत ठरेल, रादर दॅन 7 नंबरला तुम्ही एक ऍडिशनल बॅटर खेळवला. कारण की बॅटर खेळवला की त्याला बॅटर सारखं खेळवावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतंय की त्याच्यापेक्षा एक ऑलराऊंडर खेळवला तर गरज पडू शकते. कारण काय, बुमरा आपण सगळेजण बिट्टी धरून बसलोय की गडबड न व्हावी. आणि अशी एक बिट्टी धरायची वेळ आली आहे की आयदर बुमरा परत एकदा रन थ्रू करू शकेल ऍटलिस्ट पहिली इनिंग, किंवा ऑस्ट्रेलिया हाराकिरी करेल बॅटिंगमध्ये. कारण जर पहिल्या इनिंग्समध्ये भारताला 100 ओव्हर बॅटिंग करावी लागली तर 3 पैकी एक पेसर ब्रेकडाऊन होऊ शकतो किंवा मॅच हातातनं जाऊ शकते. या सगळ्या बाबतीत मला असं वाटतं या सर्व दृष्टींचा विचार करता 7 नंबरवर ऑलराऊंडर असलेलं बरं. कोण ते तुम्ही दोघं ठरवा. नाही, आणि 7 नंबर ऑलराऊंडर जरी असेल तरी 8 नंबरवर कोण खेळणार? म्हणजे तू म्हणतोस वॉशिंग्टन सुंदर असेल तर तो, पण आपला प्रॉब्लेम तोच आहे ना, शार्दूल ठाकूर होता 8 नंबरवर, एक गॅरंटी होती. पण ती गॅरंटी आता कुठल्या, प्रसिद्ध कृष्णा नाही जर खेळला तर 8 नंबरवर कोण येणार? म्हणजे टेल जी म्हणतात की एवढी लांब होईल. त्यामुळे मला नाही वाटत इंडियामध्ये जे बघितलं आहे ते कुठले चेंजेस होतील. मला वाटतं इंडिया सेम टीम खेळवेल इथे मेलबर्नला. थोडस कधी लोक बोलत होते प्रसिद्ध कृष्णा 8 नंबर म्हणजे 4 फास्ट बॉलर, नितीश, पण जसं गंभीर खेळतोय, जशी थोडीशी एक सेफ्टी बॉलिंग मध्ये नाही त्याला बॅटिंग मध्ये वाटते, तर मला नाही वाटत कुठे चेंजेस येतील. पण अमोल, मला एक खरंच विचारायचं आहे, जर रोहित जिंकला आणि मॉइश्चर असेल पिच मध्ये, 40 डिग्रीचा दिवस आहे, रोहित तो असा फर्म डिसिजन घेईल का की चला मी गरम आहे, जरा डिफिकल्ट आहे, पण मी बॅटिंगचा चान्स घेतो, असा रोहित त्याचा डिसिजन होईल का? कारण तो डिसिजन तू म्हणतोच बँगलोरमध्ये बॅकफायर झाला आणि त्याही म्हणलं तरी थोडस ब्रिस्बेनला पण बॅकफायर झाला. झालाच, पण आता त्याच्याशिवाय पर्याय नाहीये.
असं मला वाटतंय की तो चान्स घेणं याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. आणि जसं रोहित स्वतः म्हणला की आय एम फिलिंग गुड, आय एम फिलिंग बेटर, आय एम फाईन, ओके, ते आता प्रत्यक्षात उतरवायची वेळ आली आहे. आज ओपनर्सनी जर तुमच्या 1-2-3नी जर तुम्हाला पहिलं सेशन नाही काढून दिलं, खेळून काढलं, ओके, तर तुम्ही कसे मॅच मध्ये राहणार आहात? आणि ती गोष्ट करायची आता वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की टॉस जिंकल्यानंतर भारत दुसरा कुठला विचार करायच्या पोझिशन मध्ये आहे आता. आणि रोहित शर्मा चक्क 1.5 पावणे 2 तास इथे नेट्समध्ये बॅटिंग करतोय. त्यामुळे एक म्हणजे त्याला पण एक ते जाणवलंय आणि बराच डिफेन्स त्याचा म्हणजे शॉट्स किती चांगले मारतो, त्यामुळे त्याला पण ते जाणवलंय की कुठेतरी बॅटिंग आता 3 टेस्ट मॅच झाले, कुठेच इंडियाची बॅटिंग तशी चालली नाहीच आहे. थोडासा पाऊस आला म्हणून ब्रिस्बेनची टेस्ट वाचली, पण म्हणजे हाय प्रेशर आहेत शेवटी इंडियाच्या बॅटिंगला, आणि आता नाही खेळले तर म्हणजे सिरीज जिंकू तरी नाही शकत. बरोबर. आणि तो पुढचा मुद्दा WTC की आता जे कायम आता मेक और ब्रेक आहे ना. आता आता म्हणजे पुढच्या दोन्ही टेस्ट मेक और ब्रेक आहेत. त्याच्यामुळेच कदाचित गौरव असं होऊ शकतं कदाचित की ते लोक अग्रेसिव्ह जातील थोडेसे आणि टीम जर सिलेक्शन मध्ये. ओव्हर रेटवर बिट्टी धरायची असेल ना, तर त्याच्याकरता भारताला 80 ओव्हर बॅटिंग तर करावी लागेल, तर ओव्हर रेट इक्वेशन मध्ये येणार आहे. शेवटी अमोलचा पहिला तो जी टीम पहिले 70 ओव्हर खेळ ती मॅच जिंकेल, सिंपल आहे. आणि आणि पण दुसरीकडे मला ऑस्ट्रेलियाकडे यायचंय, कारण WTC म्हणजे इंडिया त्या दृष्टिकोनात बघते, ऑस्ट्रेलिया ऑलरेडी जिंकली आहे, पण ऑस्ट्रेलिया ही जर मॅच जिंकली नाही, परत ह्या मॅचवर परत ऑस्ट्रेलियावर प्रेशर आहे 2 ऑल होणं, म्हणजे मला वाटतं ऑस्ट्रेलिया म्हणेल की हे सिरीज हरल्यासारखं आहे नक्की. कारण एवढं सगळं आयडियल प्रिपरेशन आणि 2 ऑल होणं, आणि ह्या जनरेशनला, कारण ह्याच्या पुढे जेव्हा इंडिया इथे येईल तेव्हा म्हणजे स्टार्क नसणार, हेझलवूड नसणार, बोलंड नसणार, स्मिथ नसणार, लाबुशेन कदाचित नसेल. एकच चान्स आहे, म्हणजे ह्या लोकांनी 2000 गेले 10 वर्ष इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवण्याचा चान्सच गेलाय, लायन पण नसेल. त्यामुळे हे त्यांना पाहिजे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे आता, ते जिंकलेले, ते नकोय, पण आम्हाला इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवायचंय, ड्रॉ नाही करा, कारण शेवटी 2 ऑल म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी परत मुंबईलाच येईल ना. येस, आणि तशीच सध्या सगळी चिन्ह आहेत जर का आपण 70 ओव्हर बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. आणि ही किती नामुष्कीजनक गोष्ट आहे ना, म्हणजे एक अख्खी पिढी जर एका संघाविरुद्ध जिंकूच शकली नाही, तर तुम्ही काही करा, तुम्हाला कोणीच म्हणजे कुठल्याच बाबतीत तुम्हाला क्रेडिट वगैरे द्यायचा प्रश्न येणार नाही. हो, आणि म्हणजे होम सिरीजला म्हणजे ऑस्ट्रेलिया गेले इतके वर्ष, ॲशेस एवढी मोठी, आम्हाला ॲशेस इंग्लंडमध्ये जाऊन जिंकायची आहे ह्याच्या, पण शेवटी इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये येऊन 2 वेळा तुम्हाला हरवलं, आणि कदाचित आता सिरीज ड्रॉ म्हणजे तो कुठलाही ॲडव्हान्टेज घालवला, म्हणजे हे प्रेशर मात्र आहेच. आणि जेवढं ॲडिलेडमध्ये प्रेशर होतं तेवढं आता वाटत नाहीये, कारण ऑस्ट्रेलिया ती वरची टेस्ट हारलेली, पण इथे ही जर मॅच इंडिया जिंकली तर ऑस्ट्रेलियावर प्रचंड प्रेशर नाही, पण सिलेक्टरवर प्रेशर आहे. WTC सोडा, त्याच्यानंतर श्रीलंका टूर आहे की प्रचंड चेंजेस करा, आता पुढल्या पिढीकडे बघा, कारण शेवटी काय आता कॉन्स्टन्स आलाय, मक्स्विनी नवीन ट्राय केला, तो चालला नाही, पण बाकीचे सगळे 30 वर्षाचे मोठे आहेत. त्यामुळे हे तो पहिला दिवस आहे ना बॉक्सिंग डेचा, हा म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी पुढले 12 महिने का जास्तच ह्याच्यासाठीच मला वाटतं खूप मोठा दिवस आहे. ही सिरीज पूर्ण आता ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेड वरती च्या शोल्डरवरनं कॅरी केलेली आहे. तर जर का तो नसेल तर मग मला असं वाटतं की अर्धी लढाई तिकडेच जिंकली जाईल, आणि मग कोणाला तरी स्टेपअप करायला लागेल. कारण हेड समोर मारत होता म्हणून स्मिथची सेंचुरी झाली, हेड समोर चांगला खेळत होता म्हणून लबुशेनच्या 64 रन झाल्या. तर म्हणजे हेड हा जो माणूस आहे, आणि होपफुली जर का तो खेळला तर आय होप की त्याला काहीतरी चिन म्युझिक किंवा काहीतरी असं होईल की ज्याच्याशी तो कम्फर्टेबल असणार नाही, आणि रोहितकडे काहीतरी असेल की त्याला सेट केलं जाईल या टेस्ट मॅच मध्ये.
तर 26 तारखेला बॉक्सिंग डेला मजा येणार आहे. आणि 40 डिग्री टेम्परेचर असेल तर ऍक्च्युली भारताला ऍडव्हान्टेज आहे. पण म्हणजे मेलबर्नचं वेदर म्हणजे असं म्हणतात की लेफ्टला बघत असतो आणि राईटला येईपर्यंत बदलतं. तर तसं ड्युरिंग दी डे होतंय का दुसऱ्या दिवशी होतंय असंही गौरवने आपल्याला सांगितलं. सो म्हणजे असं होऊ शकणार आहे की एक मॅच इंडियात होणार आहे, एक मॅच ऑस्ट्रेलियात होणार आहे. तर म्हणजे मजा येणार आहे मॅचला. तर आपण सगळेच बघूया. गौरव, तिकडनं पण तू काही अपडेट्स असतील तर स्पोर्ट्स कट्टासाठी देत राहा, कारण तू ऍक्च्युअल ठिकाणी आहेस, त्याच्यामुळे मजा येईल. अमोल, आपण आणि गौरव आपण मॅच नंतर पण रिव्ह्यू करूया. आणि एक्साइटिंग झालं तर यावेळी प्रयत्न करूया आपण की न्यू इयरचं पण आहे, हे आहे, तर प्रयत्न करूया आपण की मॅच संपल्या किंवा काही एक्साइटिंग झालं तर मॅचच्या मध्येच पण एखाद्या आपण लाईव्ह करण्याचं किंवा काहीतरी संध्याकाळी वगैरे ट्राय करूया. तर आत्ता तुम्ही दोघंही इकडे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. अमोल, तुला काही ऍड करायचं आहे का? नाहीतर आता आपण इकडे थांबूया. येस. जाता जाता फक्त अमोलचं प्रेडिक्शन तुला माहिती आहे, ऑस्ट्रेलिया नाही जिंकणार आहे. प्रेडिक्शन अमोल, प्रेडिक्शन नाही, प्रेडिक्शन घेतलीच नाही. गौरव, प्रेडिक्शन. अमोल, आधी तुझं. इंडिया जिंकेल मॅच चौथ्या दिवशी. काय पलटी गोळ, अरे पलटी पण माणूस आहे यार, पलटी माणूस आहे. अरे पण वारे खरंच बदललेत. कुठेतरी मला पण वाटायला लागलंय जोशी की इंडिया ही मॅच जिंकेल. कुठेतरी मला खरं, आणि मला ते स्टीव्ह स्मिथचे इनिंग्स करून असं वाटतंय की कोणतरी रोहित किंवा विराटच मोठा स्कोर करणार आहेत. एक ते 20 रन झाले तर. नाही म्हणजे त्या दोघांनी मिळून, म्हणजे मला म्हणजे हे जरा फार जास्ती झालं. त्या दोघांनी मिळून 100 रन केल्या ना तरी आपण मॅच जिंकू, म्हणजे असं मला वाटतं. रोहित विराट दोघांनी मिळून 100 रन केल्या तरी आपण मॅच जिंकलेलो असू, म्हणजे फारच 100 बॉल्स खेळूया रे आधी 4 इनिंग्स मध्ये मिळून. अमोल, पण मागच्या वेळी एक अपडेट मात्र आपल्याला आलेलं आहे, आणि ते म्हणजे शामी ऑस्ट्रेलियात येणार नाहीये हे कन्फर्म झाले. ते बरं आहे, कारण अजूनही ऑस्ट्रेलिया मीडिया उलट जास्त विचारते शामी कधी येणार. कॉमेंटेटर पण शामी कधी येणार, शामी ऑस्ट्रेलियात येत नाहीये हे ऑफिशियल झालंय ना अमोल आता. येस, रोहित शर्मानी नज केल्यामुळे बीसीसीआय आणि एनसीआय ला पर्याय राहिला नाही की त्यांनी स्टेटमेंट इश्यू केलं की शामी अजूनही फिट नाहीये, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. त्याची अजून एक पडद्यामागची कहाणी आहे, ती मी पुढच्या तुमच्या मेंबर्स लाईव्ह वर सांगतो. ठीक आहे. आणि जोशी, तुम्ही सांगतायत की ऑस्ट्रेलिया जिंकते, बरोबर? मी ब्रिस्बेनलाही सांगितलं होतं आपण जिंकतोय, ब्रिस्बेनला वाचलोय. आता जिंकू. आता अक्लेमटायझेशन असू दे, ऑस्ट्रेलियातलं वातावरण असू दे, आता काटेकी टक्कर होणार. म्हणजे मला असं जेन्युअनली वाटतंय की आता, आणि आपण 3 टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये सुद्धा इंडियाना नेहमी दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅच मध्ये चांगलं करतं. आता यावेळी 4थी आणि 5वी टेस्ट आहे, तर प्रिपरेशन वाईज आता काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे बॅटिंग आपली चालली, आणि मला कॉन्फिडन्स यशस्वी गिल, राहुल. म्हणजे राहुल, मला गेल्या टेस्ट मॅच मध्ये मी म्हटलं होतं की राहुल काही करणार नाही. राहुलने परत एकदा प्रूव्ह केलंय की तो खेळून काढू शकतो. तर विराट रोहितने तू म्हणालास तसं दोघांनी मिळून 100 रन केल्या, अमोलच्या दृष्टीने 100 बॉल खेळले, तर जिंकतोय आपण. पण मॉन्टी गोखले सारखं बोललास तू, तुला फक्त प्रेडिक्शन विचारलं होतं. इंडिया जिंकणार. मी सांगतोय ना, मी प्रेडिक्शन गेल्या टेस्ट मॅचला सांगितलं तर आत्ताही सांगतोय आपण जिंकणार. येस. म्हणजे हॅट्रिक 3 लोक म्हणतात इंडिया जिंकणार, म्हणजे उद्या भेटूया असं. येस. मॅच नंतर भेटूया. आता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.